सो स्टुडंट आता बघू आपण आपला फिफ्थ प्रॉब्लेम बघा काय दिलंय. इन ट्रॅपेझियम PQRS साइड PQ पॅरलल साइड SR AR इक्वल्स टू 5 AP AS इक्वल टू 5 AQ देन प्रूव्ह दॅट SR इक्वल टू 5 PQ. आणि आपल्याला एक ट्रॅपेझियम दिलेला आहे. ए हा इंटेरियर पॉइंट आहे त्यामुळे इथे दोन ट्रायंगल तयार होत आहेत. तर आपण आता काय करू, सर्वात अगोदर गिवन काय आहे ते लिहून घेऊ. बघा आता इथे लिहू आपण गिवन, आणि गिवन आपल्याला दिलेला आहे PQ लाईन जी आहे ती पॅरलल आहे साइड SR ला. ठीक आहे, ह्या दोन्ही साइड एकमेकाला पॅरलल आहेत. त्यानंतर AR दिलेलं आहे आपल्याला, AR इक्वल्स टू 5 AP दिलेलं आहे. त्यानंतर दिलेलं आहे AS इक्वल्स टू 5 AQ दिलेलं आहे. त्यानंतर बघा, ठीक आहे, टू प्रूव्ह काय दिलेलं आहे, प्रूव्ह करायचं आहे SR इक्वल्स टू 5 PQ. बघा तर अशा प्रकारे आपल्याला हे एवढं दिलेलं आहे. त्यानंतर आता याला प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला आपला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करावं लागेल. आणि बघा आता जर आपल्याला हे प्रूव्ह करायचं की SR ही सेगमेंट ही साइड ही PQच्या 5 टाइम्स आहे, PQ म्हणजे ही वरची जिला ही SR पॅरलल आहे तिच्या ही 5 टाइम्स आहे, हे प्रूव्ह करायचं. ते प्रूव्ह करायसाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्या अगोदर आपल्याला यातले दोन ट्रायंगल्स हे सिमिलर दाखवावं लागतील, त्यांच्या साइड्स या प्रपोर्शन मध्ये दाखवावं लागतील, रेशो मध्ये. त्यानंतर आपल्याला हे आन्सर मिळेल. सो आता लेट स्टार्ट करू आपण याला. ठीक आहे, प्रूफ. आता मी इथे स्टार्ट करतो इथून प्रॉब्लेम. बघा, इन ट्रायंगल, आता मी इथे दोन ट्रायंगल दर्शवणार आहे. सर्वात अगोदर PAQ, इन ट्रायंगल PAQ, आणि दुसरा कोणता ट्रायंगल आहे, अँड ट्रायंगल SAR. ट्रायंगल SAR या दोन ट्रायंगल मध्ये सर्वात अगोदर या दोघांना आपल्याला सिमिलर दाखवायचे. तर दोघांना सिमिलर आपण कोणत्या टेस्टने दाखवू शकतो, तर बघा इथे आपल्याला दिसते डायरेक्ट की हा जो A अँगल आहे, हा A या दोघांच्या व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे आणि दोघांचाही व्हर्टेक्स आहे. सो आता इथे आपण लिहू शकतो की PAQ आणि SAR हे व्हर्टिकली अपोजिट आहेत. सो अँगल PAQ कॉन्ग्रुएंट अँगल SAR, आणि रिझन काय लिहिसान, व्हर्टिकली अपोजिट अँगल. ठीक आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल. त्यानंतर अजून काय दाखवू शकतो आपण यामध्ये कॉमन, बघा दोघांमध्ये जर बघितलं तर इथे एक झेड शेप तयार होतोय, आणि आपल्याला माहिती आहे असा शेप इथे तयार झाला म्हणजे हे दोन जे अँगल्स आहेत हे असतात आपले अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे, सो आता इथे आपण म्हणू शकतो PQA आणि ASR हे दोन अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे. PQA कॉन्ग्रुएंट अँगल ASR म्हणजे S आणि Q आणि S हे दोघ जण काय आहेत, अल्टरनेट अँगल आहेत. अल्टरनेट अँगल, इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणू शकता तुम्ही त्याला. ठीक आहे, आता हे अल्टरनेट अँगल कसे तयार होत असतात, हे तेव्हाच तयार होतात जेव्हा दोन पॅरलल लाईन मधून एक ट्रान्सव्हर्सल जाते, तेव्हा हे अँगल्स तयार होत असतात. तर बघा इथे ह्या दोन लाईन पॅरलल होत्या, आणि आपण जर का QS ला जर का ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केलं तर ही डायग्राम कशी बनते बघा, ही आपली आहे PQ, बरोबर आहे. आणि जर का आपण हिला एक्सटेंड केलं असं समोर, आणि इथे SR होती खाली, ठीक आहे, हिला मी नाव देतो SR, आणि या S पॉइंट मधून जाणारी Q मधून जाणारी एक लाईन हिला पण मी एक्सटेंड करतो, तर बघा ही डायग्राम अशी दिसते आहे. आणि या डायग्राम मधले हे जे दोन पॉइंट असतात अँगल, तर हे असतात अल्टरनेट अँगल. तसेच सिमिलरली हे दोन सुद्धा अल्टरनेट अँगल असतात. तर अशा प्रकारे आपल्याला हे दोन अल्टरनेट मिळाले. सो बाय AA टेस्ट आपण असं म्हणू शकतो, बाय AA म्हणजे अँगल टेस्ट, ट्रायंगल कोणता PAQ इज सिमिलर टू ट्रायंगल SAR. हे दोन्ही पण काय आहेत, एकमेकांना सिमिलर आहेत. आता जर दोन ट्रायंगल एकमेकाला सिमिलर आहेत तर ऑब्व्हियसली त्यांच्या दोन्ही चारी साइड सुद्धा काय असणार आहे, ट्रायंगलच्या तिन्ही साइड एकमेकांना कॉन्ग्रुएंट असणार आहे. सो आता मी इथे लिहितो PQ ही SR ला कॉन्ग्रुएंट आहे, PQ SR ला कॉन्ग्रुएंट आहे. कारण काय आहे की दोन्हीही पॅरलल आहेत एकमेकांना, दोन्ही सिमिलर ट्रायंगलच्या साइड आहेत. सो मी इथे लिहू शकतो देअरफॉर, मी लिहिणार आता PQ अपॉन SR इक्वल्स टू, आता ह्या कोणाला इक्वल आहे, दुसऱ्या दोन साइड PA आणि AR ह्या घेऊ शकतो मी, PA किंवा AP म्हणा अपॉन AR.
ह्या दोन्ही पण यांचे रेशो काय आहेत, इक्वल आहेत. इक्वल काय, कारण दोन्ही ट्रायंगल सुद्धा सिमिलर आहेत, सो साईड सुद्धा इक्वल आहेत. आता पी क्यू बाय एस आर आपण ऍज इट इज टू बघा, पी आपल्याला दिलेलं काय, ए आर ची व्हॅल्यू काय 5AP, ए आर ची व्हॅल्यू आहे 5AP दिलेली आहे, सो ती घेऊ आपण. पी क्यू डिवाइड बाय एस आर जर आपण ऍज इट इज ठेवलं तर या पी ए ला मी AP लिहू शकतो आणि ए आर ला मी काय लिहू शकतो 5AP. ठीक आहे, ए आर ला मी लिहितो 5AP आणि वाटलंच तर मी इथे रिझन लिहून देतो की ए आर इक्वल्स टू 5AP आहे, म्हणून मी काय केलं, ए आरच्या जागेवर 5AP लिहिलं. आता इथे AP गेट कॅन्सल, इथे उरतो फक्त 1, सो पी क्यू डिवाइड बाय एस आर इक्वल्स टू आन्सर मिळणार 1/5. ओके, आता 1/5 आहे. आता आपण काय करू शकतो, यांचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर एस आर मल्टिप्लाय बाय 1 एस आर इक्वल्स टू 5 मल्टिप्लाय बाय पी क्यू, हा 5 इकडला इकडे पाठवून देतो, 5PQ बनतो. आणि बघा आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं, एस आर इक्वल्स टू 5PQ, सो हेन्स प्रूव्ह. अशा प्रकारे आपल्याला हे प्रूव्ह झालेलं आहे. समजलं कसं प्रूव्ह केलं मी हे? सर्वात अगोदर आपण काय केलं, दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले आणि ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी त्यांचे कोणत्याही आपल्याला 3 प्रॉपर्टीज मॅच करणे इम्पॉर्टंट होतं. आणि त्या 4 टेस्ट आपण ऑलरेडी शिकलेलो आहेत, तर त्यातले हे दोन जे अँगल होते, अँगल टेस्ट. सो आवाज आला गाडीचा, कुठून घेऊ, तर ह्या दोन ट्रायंगलला सिमिलर दाखवण्यासाठी आपण बाय ए टेस्ट म्हणजे अँगल टेस्टने दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले आणि हे ट्रायंगल सिमिलर दाखवले. त्यानंतर ट्रायंगल जर सिमिलर आहेत तर ऑब्व्हियसली त्यांच्या साईड सुद्धा काय इक्वल असतात, साईडचे रेशो इक्वल असतात, म्हणून आपण ते इक्वल दाखवले. त्यानंतर व्हॅल्यूज पुटअप केल्या ज्या आपल्याला दिलेल्या होत्या आणि त्यावरून आपण हे प्रूव्ह केलं. तर अशा प्रकारे आपण इझिली कोणताही प्रॉब्लेम सोडवू शकतो. आता वळूया आपल्या नेक्स्ट प्रॉब्लेमकडे, प्रॉब्लेम नंबर 6.